नमस्कार। आज मी तुमच्यासाठी मस्त अशी ढोकळा रेसिपी घेऊन आलेली आहे। हा ढोकळा तुम्ही बनवा, अगदी सोपी आहे आणि सहज बनवायला शक्य आहे आणि आपल्या घरात असलेल्या इन्ग्रेडियंट्सपासून आपण बनवू शकतो। यासाठी काही विकत आणायची गरज नाही आहे। आपल्या घरात जे पीठ आहे, सोडा आहे, निंबू सत्व आहे, यापासून आपण हे बनवू शकतो। आणि बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी होते। हा खूप मऊसूद ढोकळा बनवून तयार होते आपला। तुम्ही नक्की ट्राय करा, सगळ्यांना आवडेल। आणि याच्यासोबतची चटणीसुद्धा खूप सिंपल रेसिपी आहे चटणीची सुद्धा। आणि बघा किती सुंदर असा ढोकळा आपला बनवून तयार होते। तुम्ही माझी नक्की रेसिपी ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर पाहूया ढोकळ्याची रेसिपी। त्यासाठी मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी। यामध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं पीठ किंवा रवा मी घेत नाही आहे। इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। हा मेजरमेंटचा माझा 1 कप आहे। हा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही 1 मोठी वाटीसुद्धा घेऊ शकता। एका वाटीचं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे। एका वाटीचं किंवा एका कपाचं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे। मोठी आपल्या घरात जी सर्वात मोठ्या साईजची वाटी असेल ती वाटी घ्यायची। आणि बघा यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। आणि आपला ढोकळा लाल सुद्धा व्हायला नको, त्यासाठी सुद्धा मी इथे तुम्हाला काही टिप्स सांगत आहे। काहींच्या हळद आणि सोडा वगैरे ॲड केल्यानंतर ढोकळा लाल होण्याची शक्यता असते, तर तो पण नाही झाला पाहिजे असं सांगणार आहे मी। आणि बघा इथे मी साखर टाकून घेतलेली आहे। 2 टेबलस्पून साखर टाकून घेत आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलं, 2 टेबलस्पून साखर टाकून घेतली। आता 1 पडी मी तेल टाकून घेत आहे। आणि 1 पडी तेल टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा तेल टाकल्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकून। जास्त पाणी आताच ॲड नाही करायचं, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिश्रण ॲड करून घ्यायचं आहे। आणि सोडा आणि सायट्रिक ॲसिड म्हणजेच निंबू सत्व आपल्याला सोबत टाकायचं आहे। बघा आणि हळद आपल्याला सर्वात शेवटी टाकायची। बघा आता मी इथे 1 चमचा सोडा टाकून घेत आहे। हा खाण्याचा सोडा जो भजी करायला वगैरे वापरतो आपण, तो टाकायचा आहे। आता इथे मी 1 चमचा सोडा टाकत आहे। हे एका वाटीचं प्रमाण आहे। तुम्हाला जर 2 वाट्या करायचं असलं तर याचं प्रमाण डबल वाढवून घ्यायचं। हा सोडा 1 चमचा सोडा टाकत आहे। यात जर काही अशा गुठळ्या वगैरे झालेल्या असतील तर त्या तुम्ही मोडून घ्यायच्या आहे, जेणेकरून कुठं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे, कुठं अशी गाठ वगैरे काही राहायला नको, असं सोड्याचा खडा बनलेला नको म्हणून। आणि बघा 1 टेबलस्पून मी इथे सायट्रिक ॲसिड टाकून घेते, म्हणजेच निंबू सत्व टाकून घेत आहे। बघा 1 चमचा निंबू सत्व मी इथे टाकून घेत आहे। बघा इथे 1 चमचा निंबू सत्व टाकून घेत आहे। आणि यावर मी थोडं पाणी टाकून घेत आहे, म्हणजे बघा याला खूप असा फेस येईल आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। आणि हे जे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहे हे एकाच दिशेला फेटून घ्यायचं आहे आपल्याला। एकाच दिशेला हे हलवत हलवत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। मी तुम्हाला सांगते, अशा पद्धतीचा ढोकळा जर तुम्ही बनवला, तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही, तुमचा ढोकळा लालसुद्धा होणार नाही, याची गॅरंटी मी घेते। आणि तुम्ही नक्की हा ढोकळा ट्राय करून बघा। यात मी कुठल्याही प्रकारचा रंग टाकत नाही आहे, यात मी प्रॉपर हळदच वापरणार आहे। हळद वापरल्यामुळे बऱ्याच जणांचा ढोकळा हा लाल होतो, हा लाल होणारसुद्धा नाही आहे। बघा हा जो फेस आलेला आहे आपला सायट्रिक ॲसिड आणि सोड्याचं कॉम्बिनेशन मिळून जे हे फर्मॅट झालेलं आहे, आणि हे फर्मॅट झालेलं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही याच्यावर पटकन हळद टाकली तर ऑब्व्हियसली तुमचा ढोकळा हा लाल होणारच। पण हा फेस जो आलेला आहे, हे फॉर्मेशन जे होत आहे हे तुम्हाला हलवून हलवून हा फेस कमी करायचा आहे। आणि व्यवस्थित एकाच दिशेला तुम्हाला हा ढोकळाचं मिश्रण फेटून घ्यायचं आहे। आणि हे सगळं फेस वगैरे सगळं शांत होऊ द्यायचं आहे, हे बसू द्यायचं आहे खाली। आणि सगळ्यात एंडला आपल्याला हळद टाकायची आहे। बघा किती व्यवस्थित आपल्याला मिश्रण बनवून तयार आहे। स्मूथ झालेलं आहे टेक्स्चर बघा तुम्ही। आणि पाणीसुद्धा हळूहळू जसं आपल्याला लागेल तसं टाकत जायचं आहे। पण एवढंच आहे की चांगल्या प्रकारे 5 ते 10 मिनिट असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। बघा मस्तच आपलं मिश्रण तयार झालेलं आहे।
आणि इथे आपण आधी गॅस लावून घेणार आहे आणि ज्या कढईमध्ये आपल्याला ढोकळ्याची प्लेट ठेवायची आहे ते पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आधीच मी गॅस लावलेला आहे आणि ते पाण्याला उकळी आणून घेत आहे, पाणी गरम करून घेत आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला ढोकळ्याची प्लेट ठेवायची आहे। सो त्यासाठी मी आधी कढई प्री हीट करून घेत आहे। या मिश्रण आपलं बनवून तयार आहे। आता मी इथे ढोकळ्याची प्लेट घेते आणि त्याला व्यवस्थित तेल लावून त्यात आपण हे मिश्रण टाकू। आता सर्वात एंडला जेव्हा आपण मिश्रण ढोकळ्याच्या प्लेटमध्ये टाकू तेव्हा आपल्याला यात हळद ॲड करायची आहे। हळद आपल्याला सर्वात एंडला ॲड करायची आहे। बघा, या वेळेला जर हळद तुम्ही टाकली तर तुमचा ढोकळा अजिबात लाल होणार नाही आणि तुमचं मिश्रण अगदी परफेक्ट बनवून तयार होते। बघा, मी सगळी प्रोसेस तुमच्या समोर करत आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टीचा अंदाज येईल आणि कुठेही माझा व्हिडिओ स्किप करत नाही, कारण मी कोणत्या वस्तू कशा टाकल्या केव्हा टाकल्या हे तुमच्या पटकन लक्षात येईल। इथे बघा, मी हे ढोकळा प्लेट घेतलेली आहे आणि याला मी व्यवस्थित तेल लावून घेत आहे। बघा, इथे मी व्यवस्थित ढोकळा प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी ढोकळ्याचं मिश्रण टाकून घेणार आहे। एकदा व्यवस्थित हलवून आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि एकदा या मिश्रणला टॅप करून यात काही एअर असतील, बबल्स असतील तर ते काढून घ्यायचे आहे, म्हणजे आपला ढोकळा एकसारखा फुगेल आणि त्याला एकसारखं स्पंज येईल। स्पंजी असा आपला ढोकळा बनून तयार होईल। बघा, आणि इकडे माझं पाणी गरम करून घेतलेलं आहे मी। आता यामध्ये आपली ढोकळा प्लेट आपल्याला सावकाश ठेवायची आहे आणि तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही ताटसुद्धा घेऊ शकता आणि ताटात मिश्रण टाकून कढईतसुद्धा ठेवू शकता आणि त्यावर असं फिट्ट बसणारं झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला। बघा, तोपर्यंत याला 10 ते 15 मिनिट होते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। इथे मी कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसणाच्या 3 ते 4 कड्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। बघा, हे व्यवस्थित बारीक झालेलं आहे। यात आता आपण थोडं दही ॲड करून घेणार आहे। जेवढे आपल्याला चटणी बनवायची आहे, 1 वाटी, 2 वाटी, 3, 4 वाट्या, तेवढं आपल्याला त्याच्या अर्धा आपल्याला दही घ्यायचं आहे आणि इथे मी 2 ते 3 टेबलस्पून साखर टाकून घेत आहे। ही आंबट गोड तिखट चटणी अशी बनवून तयार होत आहे आपली। ही अगदी सिंपल चटणी आहे आणि यामध्ये थोडं मी दही टाकून घेत आहे आणि तुम्हाला जर हवं असलं तर या चटणीमध्ये तुम्ही ढोकळ्याचे 1 ते 2 पीससुद्धा टाकू शकता, त्यामुळे हे ढोकळ्याची परफेक्ट चटणी तयार होते। पण मी यात ढोकळ्याचे पीस टाकत नाही आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि बघा, आपली ही झटपट चटणी बनवून तयार आहे। अशा प्रकारे आपली ही झटपट ढोकळा चटणी पण तयार झालेली आहे। यामध्ये तुम्ही ढोकळ्याचे पीस टाकून मिक्सरला फिरवून घेऊ शकता, त्यामुळे तुमची ढोकळ्याची ही चटणी घट्ट होईल आणि चविष्टसुद्धा होईल। पण मी नाही टाकलेले, कारण मला अशीच पातळ चटणी आवडते। आणि बघा, इथे तुम्ही अशा प्रकारे ढोकळा बनवू शकता। हा माझा ढोकळा फुगून स्पंज येऊन पूर्ण शिजून तयार झालेला आहे। बघा, मी इथे टूथपिकच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने असं तुम्ही चेक करू शकता की तुमचा ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे की नाही। हा परफेक्ट झालेला आहे। याला थोडं मी थंड होऊ देणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपोआप याचे कडा सुटणार आहे। बघा, थोड्या वेळाने मी याचे कडा सुटणार आहे, त्या कडेला आपण चाकूनी फ्री करून घेणार आहे। तोपर्यंत इथे मी तडक्याची तयारी करून घेत आहे। बघा, इथे मी चाकूनी व्यवस्थित काप करून घेत आहे, कारण हे काप केल्यामुळे यावर जो आपण तडका टाकणार आहे तो तडक्याचं तेल
आतमध्ये शिरेल आणि पूर्ण ढोकळ्याला आपल्या व्यवस्थित चव येईल, त्यासाठी मी इथे काप करून घेतलेले आहे। आता इथे आपण तडक्याची तयारी करणार आहे। इथे मी तेल छान असं तापवून घेतलं आहे, त्यात मी जिरं टाकून घेत आहे। जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे आपल्याला। बघा, जिरं छान तडतडून झालं की त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता, मोहरी आणि हिरवी मिरची हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान असं खमंग तेल बनवून घ्यायचं आहे। हिरवी मिरची सुद्धा टाकत आहे मी, कढीपत्ता टाकत आहे आणि बघा छान असं तेल खमंग असं तडतडून घ्यायचं आहे आपल्याला। आणि तेलाचा कढीपत्त्याचा छान सुगंध आला की नंतर मग आपल्याला हे तेल ढोकळ्याच्या प्लेटवर आपल्याला टाकायचं आहे। आणि ह्या ढोकळ्याच्या प्लेटला मी अशा काप करून घेतलेले आहे, ढोकळा कट करून घेतलेला आहे, कारण हे आपलं खमंग असं फोडणीचं तेल, तडक्याचं तेल आतमध्ये शिरायला हवं, त्यासाठी मी असं मस्त आधीच काप करून घेतलेले आहे। तुम्ही नंतरसुद्धा काप करू शकता, पण आधी काप केले की असं आतमध्ये तेल शिरून छान पूर्ण ढोकळ्याला तेलाची छान टेस्ट येते। सो तुम्ही असा ढोकळा नक्की बनवू शकता। बघा, खूप स्पंजी आणि खूप छान असा आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा की तुमचा ढोकळासुद्धा असाच झालेला आहे का, माझ्या ढोकळ्यासारखा स्मूथ, सॉफ्ट, नरम, मौसूद असा। बघा, मी तुम्हाला दाखवत आहे, खूप सॉफ्ट झालेला आहे, अप्रतिम आपला ढोकळा बनवून तयार होते। आणि हा ढोकळा असा आहे की हा प्रत्येकाला कोणालाही जमेल। फक्त माझी रेसिपी व्यवस्थित फॉलो करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।